हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कसा काय चालू आहे अभ्यास? आता परीक्षा खूप जवळ आली. आज प्रॉब्लेम सेट 5 मधले क्वेश्चन नंबर 9 पासूनचे प्रश्न आहे याच्यात. चॅप्टर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री, स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 2. एक्झाम्पल 9. फाइंड के if line passing through P -12 -3 and Q 4K has slope 1/2. Solution: P point -12 -3 आणि Q point 4K. Let P x1 y1 Q x2 y2. Then x1 is equal to -12, y1 is equal to -3, x2 is equal to 4 and y2 is equal to k. Slope of the line equal to m equal to 1/2. Therefore, m is equal to y2 upon y1 upon x2 minus x1. m ची व्हॅल्यू आहे 1/2, k -3 आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 -12. आता हे दोन्ही मायनस प्लस होतील, इथे पण प्लस होतील, म्हणजे 1/2 इक्वल टू k + 3 अपॉन 4 + 12. 1/2 इज इक्वल टू k + 3. हे सॉल्व करता येत नाही आणि हे खाली 16. आता याचा तिरकस गुणाकार 2 × k + 3 आणि 1 × 16 म्हणजे 16. आता 2 × k, त्याच्यापेक्षा 2 इकडे डिव्हाइड आणू आपण. k + 3 इज इक्वल टू 16/2 म्हणजेच k + 3 इज इक्वल टू 8 म्हणजेच k इज इक्वल टू 8 - 3 इज इक्वल टू 5. म्हणजेच ॲन्सर आहे k इज इक्वल टू 5. Example 10. Show that the line joining the points A 4, 8 and B 5, 5 is parallel to the line joining the points C 2, 4 and D 1, 7. Solution: A point आहे 4, 8, B point आहे 5, 5, C point आहे 2, 4 आणि D point आहे 1, 7. Slope of the line AB is equal to 5 - 8 upon 5 - 4 म्हणजेच -3/1 म्हणजेच -3. Slope of line AB slope of line CD equal to 7 - 4 upon 1 - 2 म्हणजे 3/-1 म्हणजेच -3. Therefore, slope of line equal to slope of line CD. Parallel lines are
parallel lines have equal slope. Therefore, line AB parallel to line CD. Answer: line AB parallel to line CD. इथपर्यंत गणित झाल्यावर पुन्हा ॲन्सर लिहायचं असं. एक्झाम्पल 11. शो दॅट पॉईंट्स P1-2, Q5-2, R3-1 आणि S-1-5 are the vertices of a parallelogram. Solution: P point आहे 1-2, Q point आहे 5-2, R point आहे 3-1 आणि S point आहे -1-5 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. PQ equal to 5-1 square plus 2 -2 square. तर 5-1 म्हणजे 4 स्क्वेअर आणि 2 -2 म्हणजे +4 स्क्वेअर. म्हणजेच 16 + 16 म्हणजे 32 आणि 32चे फॅक्टर पाडले तर 4 × 4 × 2. मग या पेअरमधला 4 बाहेर निघतो आणि 2 तसाच राहतो, म्हणजे 4√2. आता QR इक्वल टू √3 - 5 स्क्वेअर प्लस -1 - 2 स्क्वेअर इक्वल टू -2 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर. -2चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि -3चा स्क्वेअर 9 म्हणजेच √13. हे दुसरं ॲन्सर आलं. आता RS इक्वल टू रूट हे मायनस असताना व्यवस्थित टाकायचे. -1 - 3 स्क्वेअर प्लस -5 - -1 स्क्वेअर. -1 - 3 म्हणजे -4चा स्क्वेअर प्लस पुन्हा -4चा स्क्वेअर इक्वल टू 16 + 16 म्हणजेच 32. म्हणजेच 4 × 4 × 2. या पेअरमधला एक बाहेर निघतो म्हणजे 4√2. हे तिसरं ॲन्सर. PS बरोबर -1 - 1 स्क्वेअर प्लस -5 - -2 स्क्वेअर. इथे येते -2 स्क्वेअर प्लस -5 + 2चा स्क्वेअर. इथे हे 2 मायनस इथे प्लस झाले.
तर -2चा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस इथे -5 + 2 म्हणजे -3 म्हणजेच 4 प्लस -3चा स्क्वेअर 9 म्हणजेच √13 हे चौथं ॲन्सर. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, PQ = RS from 1 and 3 आणि QR = PS from 2 and 4. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. Answer: P1 - 2, Q5 2 and R3 - 1 and S -1 - 5 are the vertices of a parallelogram. Example 13. Find the length of the median of a triangle whose vertices are A -1 1, B 5 - 3 and C 3 5. सोल्युशन असा ट्रायंगल दिलेला आहे. त्यामध्ये ए पॉईंट आहे -1 1, बी पॉईंट आहे 5 - 3 आणि सी पॉईंट आहे 3 5 आणि त्याच्या मीडियन काढले आपण. त्याच्यामध्ये EFD डी पॉईंट घेतला x1 y1, ई पॉईंट घेतला x2 y2 आणि एफ पॉईंट घेतला x3 y3. हे 3 पॉईंट आहेत ए बी आणि सी आणि आकृतीमध्ये जे जे काढलं ते सगळं लिहिलं. लेट टी पॉईंट x1 y1, ई पॉईंट x2 y2 and f point x3 y3 be the midpoints of side BC, AC and AB respectively. By midpoint formula. x1 = 5 + 3/2 म्हणजेच 8/2 म्हणजेच 4. y1 = -3 + 5/2 = 2/2 म्हणजेच 1. y1 = 1. Therefore, D has coordinates 4 1. आता x2ची किंमत काढू. x2 = -1 + 3/2 म्हणजेच 2/2 म्हणजेच 1. आता y2 = 1 + 5/2 म्हणजे 6/2 म्हणजेच 3. y2 = 3 आणि x2 = 1. Therefore, E has coordinates 1 3. By midpoint formula,
x3 इज इक्वल टू 5 प्लस -1/2 म्हणजेच 4/2 इक्वल टू 2. x3 इज इक्वल टू 2. तर y3 इज इक्वल टू -3 प्लस 1/2 म्हणजेच -2/2 म्हणजेच -1. y3 is equal to. Therefore, F has coordinates 2 minus 1 by distance formula. आता सगळे पॉईंट मिळाले. आता AD डिस्टन्स काढू आपण. 4 minus -1 square plus 1 minus 1 square. म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 0. इथे 2 मायनसचा प्लस झाला इथे, म्हणजे 4 + 1 5 म्हणजेच √25 म्हणजेच 5. AD इक्वल टू 5. लेंथ ऑफ मीडियन AD is 5. By distance formula, BE equal to 5 minus 1 square plus -3 minus 3 square. 4 square plus -6 square equal to 16 plus 36. म्हणजेच √52. आता याचे फॅक्टर पाडले तर 2 × 2 × 13. मग या पेअरमधला एक बाहेर निघतो, 2√13. Therefore, length of median BE is 2√13. By distance formula, CF is equal to 3 minus 2 square plus 5 minus -1 square equal to 1 square plus 6 square म्हणजेच 1 plus 36 is equal to √37. Length of median CF is √37. Answer: lengths of the medians of triangle whose vertices are A -1 1, B 5 -3 and C 3 5 are 5, 2√13 and √37. Example 16. Find the coordinates of circumcenter and radius of circumcircle of triangle ABC if A point is 71, B point is 35 and C point is 20 are given. Solution: A point is 71, B point is 35 आणि C point आहे 20. हे तिन्ही पॉईंट सर्कलवर आहेत
आणि त्याचा ट्रायंगल काढला आणि सर्कमसेंटर्स ओ बरोबर त्याचे कोऑर्डिनेट ए बी. लेट ओ ए बी be the circumcenters. Therefore OA is equal to OB. हे एकाच सर्कलचे रेडियस आहेत, रेडाय ऑफ द सेम सर्कल. Therefore root a minus 7 square plus b minus 1 square equal to a minus 3 square plus b minus 5 square. Distance formula. By squaring both sides, we get, दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले म्हणजे दोन्ही रूट निघून जातील. मग ए मायनस 7 जसं तसंच लिहायचं, ते फक्त रूट निघेल. बी मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू ए मायनस 3 स्क्वेअर प्लस बी मायनस 5 स्क्वेअर. आता एकेकाचा विस्तार करायचा. ए स्क्वेअर मायनस 14a प्लस 49 प्लस बी स्क्वेअर मायनस 2b प्लस 1 इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 6a प्लस 9 प्लस बी स्क्वेअर मायनस 10b प्लस 25. आता याच्यामध्ये ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर कॅन्सल झाला. हा बी स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर. उरलेला टर्म मायनस 14a मायनस 2b प्लस 50 इक्वल टू मायनस 6a मायनस 10b प्लस 34. मायनस 14a प्लस 6a मायनस 2b प्लस 10b इक्वल टू 34 मायनस 50. मायनस 8a प्लस 8b इक्वल टू मायनस 16. आता हे सगळं 8ने डिवाईड होते. मग इथे मायनस a प्लस b इक्वल टू मायनस 2. ह्याला आपण जर मायनस 1ने मल्टिप्लाय केलं तर ए मायनस बी इक्वल टू 2. आता ओ बी इज इक्वल टू ओ सी. हे पण रेडाय ऑफ द सेम सर्कल. हे 1 नंबरचं इक्वेशन. म्हणून मग ए मायनस 3चा स्क्वेअर प्लस बी मायनस 5चा स्क्वेअर इक्वल टू ए मायनस 2चा स्क्वेअर प्लस बी मायनस 0चा स्क्वेअर. इथे आता स्क्वेअरिंग बोथ साईड्स. मग इथे ए मायनस 3 स्क्वेअर प्लस बी मायनस 5 स्क्वेअर इक्वल टू
a minus 2 square plus b minus 0 square. आता याचा विस्तार करू आपण. a square minus 6a plus 9 plus b square minus 10b plus 25 equal to a square minus 4a plus 4 plus b square. आता इथे a square कॅन्सल झाले आणि b square कॅन्सल झाले. मग -6a minus 10b plus 34 equal to -4a plus 4. म्हणजेच -6a plus 4a minus 10b equal to -4 minus 34. म्हणजेच -2a minus 10b equal to -30. आता इथे सगळ्याला 2ने डिवाईड केलं तरी चालते आणि मायनस चिन्ह आहे तर -2ने डिवाईड करू. म्हणजे इथे a plus 5b equal to 15. हे 2 नंबरचं इक्वेशन आलं. तर सबट्रॅक्टिंग equation 1 from 2. We get a plus 5b equal to 15 आणि a minus b equal to -2. मायनस करायचं आहे तर हे चिन्ह बदलतील सगळे. सॉरी, इथे प्लस आहे म्हणजे याचं मायनस होईल. हा a कॅन्सल झाला आणि इथे 5 + 1 6b इक्वल टू 15मधून 2 गेले तर 13. म्हणजेच b = 13/6. आता सबस्टिट्यूटिंग b = 13/6 in 1. a minus b = 2. a minus 13/6 = 2. Therefore, a = 2 plus 13/6. 6 to the 12 plus 13/6. Therefore, a = 25/6. Coordinates of circumcenter are 25/6, 13/6. By distance formula, radius OC is equal to √2 - 25/6 square plus 0 - 13/6 square. पुढची स्टेप येईल. 12 - 25/6 square plus -13/6 square. आता हे पण सॉल्व केलं तर -13/6 square plus
-13/6² म्हणजे दोन्ही टर्म सारख्या झाल्या. -13चा स्क्वेअर 169 आणि 6चा स्क्वेअर 36 प्लस 169/36. इथे आता 169 × 2/36 म्हणजे 169 म्हणजे 13 बाहेर निघतील आणि याचे 6 बाहेर निघतील. रेडियस ऑफ द सर्कल इज 13/6 × √2. आन्सर आहे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर आर 25/6, 13/6 and radius of circle is 13√2/6. Example 17. Given आहे A point आहे 4-3, B point आहे 8-5. Find the coordinates of the point that divides segment AB in the ratio 3:1. Solution. A point आहे 4-3 आणि B point आहे 8-5. Let point PXY divide segment AB in the ratio 3:1. Let A point X1, Y1 and B point X2, Y2. X1 is equal to 4, Y1 is equal to -3. X2 is equal to 8 and Y2 is equal to 5. Bisection formula. X is equal to mx2 plus nx1 upon m plus n. 3 × 8 plus 1 × 4 upon 3 plus 1. 3 8 are 24 plus 4 upon 4 म्हणजेच 28/4 म्हणजेच x is equal to 4 7 28. X is equal to 7. Y is equal to my2 plus ny1 upon m plus n. 3 × 5 plus 1 × -3 upon 3 plus 1. 3 × 5 म्हणजे 15 आणि 1 × -3 म्हणजे -3 upon 3. 3 plus 1 म्हणजे 4 म्हणजे 12/4 म्हणजेच 3. Y is equal to 3. Answer point 73 divides segment AB in the ratio 3:1. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा. गुड बाय.